अविश्वासाच्या वातावरणामध्ये होणाऱ्या निवडणुका या लोकशाहीच्या हिताच्या कधीही असणार नाहीत, असू शकत नाहीत. मित्रांनो, मतदारांनी दिलेल्या मतावर लोकशाहीचं सरकार उभं राहत असतं. म्हणून नागरिकाच्या प्रत्येक मताला अनमोल महत्व असतं. पण लोकांच्या या मतावरच दरोडा पडल्याचे आरोप होऊ लागलेले आहेत आणि मतदार यादीतला 6वा गोंधळ तर रोज नव्यानं समोर येताना आपण बघतोच आहोत. ते राहुल गांधी यांनी तर या मतचोरीच्या विरोधामध्ये केवढं मोठं आंदोलन उभं केलं आहे. लोकांच्या मताची चोरी करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे मतांची चोरी करण्यात आलेली आहे, असे आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले आहेत. मतचोरीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत या राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा काढलेली आहे. मोठा प्रतिसाद, उदंड प्रतिसाद मिळतोय त्यांना. आणि या जो लोकांचा प्रतिसाद मिळतोय ना, त्याच्यामधून आपोआप जनभावना काय आहे, लोकांच्या मनात काय आहे, ते तर अगदी उघडपणे स्पष्टपणे समोर येऊ लागलेलं आहे. संपूर्ण देशामध्ये या मतचोरी प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे, तर लोकशाहीच्या अस्तित्वाबाबत देखील मोठी चिंता व्यक्त होऊ लागलेली आहे. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगानं संगनमत करून देशात मतचोरी केली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फेर तपासणीच्या नावाखाली लाखो मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात येत असल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी आता लावून धरलेला आहे. त्यावर उत्तर देण्याऐवजी निवडणूक आयोग प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या किंवा माफी मागा अशी मागणी करीत आहे. सी वोटरने मात्र याबाबत सर्वेक्षण करून जनतेच्या मताचा कौल जाणून घेतला आणि अत्यंत महत्वाचा कौल आता जनतेसमोर त्यांनी आणलेला आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या मतचोरीचा मुद्दा योग्य आहे असं 60% लोकांनी मान्य केलेलं आहे. 67% लोकांनी मतचोरीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, 60% लोकांना वाटतंय की होय, मतांची चोरी झालेली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला महत्व असताना 60% लोकांचा जर निवडणुकीवरच विश्वास नसेल तर लोकशाहीचा ढोल वाजवण्यात काय अर्थ उरतो? आपलं सरकार हे मतांचं चोरी करून आलेलं सरकार आहे अशी भावना जर तब्बल 60% लोकांची असेल तर कुठल्या लोकशाहीने हे सरकार काम करीत आहे? आणि अशा प्रकारे जर देशात किंवा राज्यामध्ये सरकार स्थापन होऊ लागली तर लोकशाहीचं अस्तित्व राहणार ते कुठं? निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसायला हवा, असायला हवा. अविश्वासाच्या वातावरणामध्ये होणाऱ्या निवडणुका या लोकशाहीच्या हिताच्या कधीही असणार नाहीत, असू शकत नाहीत. मतदाराचा विश्वास संपादन करणं हे तर निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे. पण हा निवडणूक आयोगच आता संशयाच्या धोक्यात अदृश्य होताना दिसू लागलेला आहे. मागील काही काळापासून मतदारांचा उत्साह तसा कमी झालेला आहे. मतदान करण्यासाठी लोक घराबाहेर पडत नाहीत आणि त्यातच जर त्याला असं वाटायला लागलं की अहो कशाला उगे मतदान करायचं, आपल्याला ज्याला मत द्यायचं आहे त्याला ते मत पोहोचणारच नसेल तर मग उगी कशासाठी त्या मतदानाच्या रांगेत जाऊन उभं राहायचं, तासन तास तिष्ठत बसायचं. बघा, हे आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा परिस्थितीत मतदान करावं असं तुम्हाला वाटतं का? ते तुम्ही सुद्धा जरूर सांगा. आणि कृपया आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.